नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यानचे जे महत्त्वाचे इंडियन एक्सप्रेसमधले इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्याचे मराठीमध्ये समरी बघणार आहोत. या आठवड्यात भारताच्या परराष्ट्र, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींची नोंद झाली आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार तणाव अधिकच वाढला असून त्याचे दूरगामी परिणाम समोर येत आहेत. त्याचवेळी रशिया सोबतचे संबंध, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती, ऊर्जा आणि सामाजिक क्षेत्रातील धोरणे यावरही सविस्तर चर्चा झालेली आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार. भारत अमेरिका व्यापार तणाव जो आहे त्यामध्ये काय काय मुद्दे आहेत बघा. शुल्काचे स्वरूप आणि व्याप्ती. शुल्क रचना. अमेरिकेने भारतावर आधीच्या 25% शुल्कात भर घालून अतिरिक्त 50% ॲड वोल्रम शुल्क लावले आहे. आता हे ॲड वोल्रम आणि स्पेसिफिक टॅक्स काय असतं बघा, है ना, हे आपण डिस्कस केलेलं होतं. ॲड वोल्रम टॅक्स जे आहे ते वस्तूच्या मूल्यावरती लावला जाणारा कर, त्याला आपण ॲड वोल्रम टॅक्स म्हणतो. स्पेसिफिक टॅक्स म्हणजे काय, तर वस्तूंच्या गुणधर्मांवरती, की जसं की लांबी, रुंदी, रंग, त्याचं इतर काही त्याचे भौतिक गुणधर्म असतील तर त्या गुणधर्मांवरती जर टॅक्स आपण लावला तर त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक टॅक्स. उदाहरणार्थ गाडीची 4 मीटरपेक्षा जास्त लांबी असेल तर 28% GST असतो. त्यापेक्षा कमी असेल लांबी तर त्याला 18% GST असतो. मग ह्याला आपण स्पेसिफिक टॅक्स म्हणतो. आणि अदरवाईज बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा विकत घेतो त्याचं मूल्य काय, किंमत काय, त्याच्यावरती जेव्हा टॅक्स लागतो त्याला आपण ॲड वोल्रम टॅक्स असं म्हणतो. मग हे कारणं काय आहेत या टॅक्सची किंवा जे टॅरिफ जे म्हणतोय त्याची, तर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून हे शुल्क आकारण्यात आलेले आहे. मग अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार या शुल्काचा परिणाम अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या एकूण 87.3 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरती आपल्याला हा परिणाम बघायला मिळणार आहे. म्हणजे 87 अब्ज डॉलरची जी एकूण निर्यात आहे त्यातल्या 55% पेक्षा जास्त निर्यातीवरती आपल्याला या शुल्कांचा परिणाम जो आहे तो बघायला मिळू शकतो. सवलत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की सोन्याच्या आयातीवर हे अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही. तसेच ट्रेड एक्सपान्शन ॲक्ट ऑफ 1962 च्या कलम 232 अंतर्गत येणाऱ्या काही वस्तूंनाही यातून वगळण्यात आलेले आहे. भारताची प्रतिक्रिया काय बघा. भारताने हा निर्णय अन्यायकारक आणि अवास्तव असल्याचे म्हणले असून राष्ट्रीय हिताच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे. ह्याचे परिणाम काय काय बघा. आर्थिक परिणाम. विविध संस्थांचे अंदाज काय काय म्हणतात. गोल्डमन सॅक्स जे आहे त्यांचं म्हणणं आहे या शुल्कांमुळे भारताच्या वास्तविक GDP वाढीमध्ये 0.6% गुणांची घसरण होऊ शकते. रिअल GDP जे म्हणतो. आता रिअल GDP, नॉमिनल GDP काय हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. हा अंदाज IMFच्या 0.5 निर्यात मागणी लवचिकतेवर आधारित आहे. आर्थिक प्रभाव. अर्थशास्त्रज्ञ तन्वी गुप्ता जैन यांचं काय म्हणणं आहे बघा. भारताची 30 ते 35 अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात येऊ शकते आणि 2026च्या आर्थिक वर्षात GDP वाढीचा दर 0.50% गुणांनी कमी होऊ शकतो. दुवरी सुब्बराव, RBIचे माजी गव्हर्नर जे आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, 50% शुल्कामुळे GDP वाढीला 2% गुणांचा मोठा फटका बसू शकतो असा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे. सेक्टरल इम्पॅक्ट काय, क्षेत्रीय प्रभाव काय आहेत बघा. रत्न आणि आभूषण क्षेत्र, या क्षेत्राची अमेरिकेला होणारी निर्यात 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. शुल्कामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची आणि मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याची भीती आहे. ठीक आहे. NCAER 2019च्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात 9.89 लाख युनिट्स असून 42.89 लाख कामगार कार्यरत आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि पादत्राणे या क्षेत्रातील नफ्यांचे प्रमाण कमी असल्याने त्यांना हे शुल्क सहन करणे कठीण जाईल. एकूणच बघा, आपले जेम्स अँड ज्वेलरी, त्यानंतर तुमचे टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे 3 प्रमुख क्षेत्र आहेत की ज्यातून भारताची निर्यात अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर होत आहे, वस्तूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर. उद्योगांची मागणी काय आहे बघा. रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रोडक्ट्स अँड इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम यांसारख्या योजनांचा विस्तार करण्याची मागणी केलेली आहे. ठीक आहे. या योजनांमुळे निर्यातदारांना फायदा मिळतो. कृषी क्षेत्रात पण एक वाद आहे बघा. अमेरिकेच्या मागण्या काय आहेत तर अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत जनुकीय सुधारित मका, सोयाबीन, इथेनॉल आणि दुग्धजन्य पदार्थासाठी प्रवेश हवा आहे. आता हे मुद्दे कुठले, या वरच्या
बातमीशी याचा संबंध काय आहे, तर अमेरिकेला आणि भारताला एक व्यापार करार करायचा आहे. त्याच्याबद्दल निगोसिएशन्स चालू आहेत. परंतु त्या दृष्टिकोनातून अजून सहमती होताना दिसून येत नाही आणि मग त्यामुळे त्याच्यात काय काय अडचणी आहेत, त्यातली ही प्रमुख अडचण म्हणजे कृषी क्षेत्र आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये अमेरिकेला काय पाहिजे, तर जनुकीय सुधारित म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न जे म्हणतो आपण, मका, सोयाबीन, इथेनॉल आणि दुग्धजन्य पदार्थ यांसाठी प्रवेश हवा आहे. भारताच्या रेड लाईन्स कृषी आणि डेअरी क्षेत्र भारतासाठी तडजोड न करण्याच्या सीमा आहेत. पंतप्रधान मोदींनी एम. एस. स्वामीनाथन शताब्दी कार्यक्रमामध्ये हे स्पष्ट केलेले होते. धोरणात्मक फरक काय आहे बघा. भारताची एम-एस-पी प्रणाली खरेदीवर आधारित असल्याने बाजारात हस्तक्षेप करते. अमेरिकेची प्रणाली ERP, PLC, ARC आणि युरोपियन युनियनची CAP प्रणाली शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देते. भारतात 80% अनुदान लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मिळते, तर अमेरिका, युरोपमध्ये 80% अनुदान मोठ्या शेतकऱ्यांना दिले जाते. मग संभाव्य तोडगा काय? अमेरिकेकडून कोंबडी खाद्यासाठी सोयाबीन आयात करू शकतो आणि त्या बदल्यात सी फूड, बासमती तांदूळ यांची निर्यात वाढवू शकतो. चायना प्लस एक रणनीतीचा परिणाम काय आहे? अमेरिकेने लावलेल्या शुल्कांमुळे भारतीय उत्पादने जागतिक बाजारात महाग होतील. त्याचवेळी चीन जाणीवपूर्वक इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो घटकांचा पुरवठा रोखून भारताच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या दुहेरी संकटांमुळे भारताची चीनला पर्याय म्हणून उदयास येण्याची महत्वाकांक्षा धोक्यात आलेली आहे. विश्लेषकांची मते काय आहेत बघा. आता रमा माधव, अमेरिकेच्या ट्रान्झॅक्शनल धोरणाला आक्रमकतेने नव्हे तर चातुर्याने सामोरे जावे. पी चिदंबरम यांचं काय म्हणणं आहे, तर भारताने ठाम भूमिका घ्यावी पण चर्चेसाठी दारे उघडी ठेवावीत आणि निर्यातीसाठी 45 अब्ज डॉलरच्या नव्या बाजारपेठा शोधाव्यात. भारत आणि रशिया ह्यांचा संबंध काय, या दृष्टिकोनातून आपण थोडंसं एक आर्टिकल बघूया. राजकीय संवाद. NSA अजित दोवाल यांनी मॉस्कोला भेट देऊन अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. रशियाने युक्रेन प्रश्नावरील भारताच्या अविचल भूमिकेबद्दल आभार मानले. तेल व्यापार. जुलैमध्ये भारताची रशियाकडून तेल आयात 1.6 दशलक्ष बॅरल प्रतिदिन होती. कच्च्या तेलातील बदल काय, मात्र कच्च्या तेलावरील सवलत प्रति बॅरल $3.8 आता $2.2पेक्षाही कमी झालेली आहे. त्यामुळे HPCL सारख्या कंपन्यांना व्यावसायिक कारणास्तव खरेदी कमी केलेली आहे त्यांनी. औद्योगिक सहकार्याची वाढ. वाढणारे औद्योगिक सहकार्य तेल व्यापारापलीकडे जाऊन दुर्मिळ खनिजे, खनिज उत्खनन, एरोस्पेस, लहान विमानांची इंजिने, 3D प्रिंटिंग, खते, रेल्वे वाहतूक या क्षेत्रांमध्ये सहकार वाढवण्यासाठी DPIIT सचिव अमरदीप सिंग भाटिया आणि रशियन उपमंत्री अलेक्सी ग्रुझदेव यांच्यात चर्चा झाली. ठीक आहे. बाकी भारत RBIच्या धोरणाबाबत पण बातम्या होत्या. 2.1 RBIचे पतधोरण आणि सर्वेक्षण. पतधोरण. RBIच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर 6.5% वर स्थिर ठेवला आहे. महागाई नियंत्रणात आणणे हेच मुख्य लक्ष्य असल्याने RBIने स्पष्ट केलेले आहे. RBIचा आर्थिक अंदाज काय. GDP वाढ चालू आर्थिक वर्षासाठी 6.5% वर कायम आहे. महागाई 25-26 साठी किरकोळ महागाईचा अंदाज 3.7% वरून 3.1% पर्यंत कमी केला आहे, पण 26-27च्या पहिल्या तिमाहीत 4.9% पर्यंत वाढण्याचा इशारा दिलेला आहे. ग्राहक विश्वास सर्वेक्षण जे आहे, करंट सिच्युएशन इंडेक्स अँड फ्युचर एक्सपेक्टेशन इंडेक्स दोन्ही निर्देशांकांमध्ये सुधारणा झालेली असून ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. बँकिंग क्षेत्रातील घडामोडी काय झालेल्या आहेत. बँकिंग क्षेत्रातील घडामोडी. AU स्मॉल फायनान्स बँकेला RBI कडून युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्याचं तत्वता मंजुरी मिळालेली आहे. आता स्मॉल फायनान्स बँक आणि युनिव्हर्सल बँक किंवा पेमेंट बँक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांमध्ये काय फरक असतो तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. बँकेची आकडेवारी आपल्याला फार काही गरजेची नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. RBIचे निकष काय. 1,000 कोटींचे किमान निव्वळ मूल्य, निव्वळ नफा म्हणजे आणि ग्रॉस NPA जे आहे ते लेस दॅन 3%. ठीक आहे. नेट NPA लेस दॅन 1% यांसारखे निकष बँकेने पूर्ण केलेले आहेत. ठीक आहे. आता यात NPA म्हणजे काय असतं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय, हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. कृषी निर्यातीमधील उच्चांक. कृषी निर्यात विक्रमी कामगिरी करताना दिसून येते. 24-25 या आर्थिक वर्षात भारताची कृषी निर्यात विक्रमी $51.9 अब्ज वर पोहोचली आहे.
कृषी व्यापार अधिशेष. जरी बघा भारताचा बॅलन्स ऑफ ट्रेड जरी निगेटिव्ह बघायला मिळत असला तरी कृषी क्षेत्रामध्ये बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो सरप्लसमध्ये बघायला मिळतो. म्हणजे 38.5 अब्ज डॉलर्सचा सरप्लस आपल्याला कृषी क्षेत्रात बघायला मिळतो. प्रमुख निर्यात जी होती आपल्याकडे ते सागरी उत्पादने $7.4 बिलियन, बासमती तांदूळ $5.9 बिलियन आणि गैर बासमती तांदूळ $6.5 बिलियन वरती आपल्याला बघायला मिळतो. राष्ट्रीय धोरणे आणि सामाजिक मुद्दे त्याच्या संबंधी काय काय बातम्या आहेत बघा. ऊर्जा सुरक्षा, जैव इंधन, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम जो आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण बघूया. भारताने मार्च 2025 मध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. फायदे काय? परकीय चलनाची बचत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना. शेतकऱ्यांना 81.36 लाख कोटींचे पेमेंट गेलेलं आहे या इथेनॉल निर्मिती. तुम्हाला माहिती असेल की आपण ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करतो. आव्हाने काय? कच्च्या मालाची उपलब्धता, पाण्याचा अतिवापर, अन्न सुरक्षा आणि जुन्या वाहनांच्या इंजिनची सुसंगतता. हे सगळे ह्याच्यामध्ये काय आहेत? चॅलेंजेस आहेत. आता आपण इतर पिके सुद्धा म्हणजे खाद्य पिके जी आहेत त्यांचाही वापर इथेनॉलच्या उत्पादनासाठी केलेला आहे. त्यामुळे त्यातून अन्न सुरक्षिततेच्या संबंधी सुद्धा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता शिक्षण क्षेत्रात विचार काय बघा. कृष्णकुमार काय म्हणतात, लहान मुलांच्या शिक्षणात डिजिटल आणि AI तंत्रज्ञानाच्या अतिवापराने शिक्षण प्रक्रिया स्टराईल होत आहे. यामुळे मुलांचा नैसर्गिक शिकण्याचा अनुभव आणि शिक्षक विद्यार्थी संबंध धोक्यात येत आहे. स्पर्श सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन, रक्षा पोर्टल सारख्या उदाहरणांवरून डिजिटल सुलभतेतील अडचणी त्यांनी मांडलेल्या आहेत. एकंदर शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विचार झाला तर जो शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो संबंध असतो तर तो कमी कमी होत चालल्यामुळे जो नैसर्गिक शिकण्याचा अनुभव जो आहे तो मुलांना येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आरोग्य क्षेत्रातील आव्हाने काय? के श्रीनाथ रेड्डी, ग्रामीण भारतात निदान सेवांची मोठी कमतरता आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये पॉइंट ऑफ केअर निदान सेवा मजबूत करण्याची गरज आहे. हे एकंदर त्याचं म्हणणं आहे. आरोग्य उपाय ICMRच्या राष्ट्रीय आवश्यक निदान सूची NADL मधील चाचण्या उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता, विशिष्टता यांसारख्या मापदंडांच्या आधारे चाचणी निष्कर्षांचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तर या होत्या 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या महत्त्वाच्या आर्टिकल्सची मराठीतून समरी. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील आर्टिकलसाठी भेटूयात.